तुम्हालाही असं वाटतं का की तो खास क्षण किमान 30 ते 40 मिनिटे टिकावा? तुमची पार्टनर पूर्णपणे समाधानी व्हावी आणि तुमची परफॉर्मन्स कधीही कमी पडू नये. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की स्टॅमिना कसा वाढवायचा आणि आत्मविश्वास कसा मजबूत करायचा. आज मी तुम्हाला एक साधा घरगुती उपाय सांगणार आहे, जो नैसर्गिकरित्या तुमच्या स्टॅमिनाला मदत करू शकतो. हा उपाय खूप सोपा आहे आणि त्यासाठी महागड्या गोष्टींची गरज नाही. योग्य पद्धतीने वापरल्यास तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची नेहा आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर नेहा ठाकूर टिप्स. जर तुम्ही पहिल्यांदाच हा चॅनल पाहत असाल तर आताच सबस्क्राईब करा. इथे आम्ही आरोग्य, नातेसंबंध आणि जीवनशैली याबद्दल उपयुक्त माहिती शेअर करत असतो. अनेक वेळा लोक आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. काही लोक महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्स वापरतात, पण प्रत्येक वेळी त्याची गरज असतेच असं नाही. आपल्या घरातच काही नैसर्गिक गोष्टी असतात ज्या शरीराला ऊर्जा देऊ शकतात. योग्य प्रमाणात वापरल्यास शरीराला ताकद आणि आत्मविश्वास दोन्ही मिळू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय फक्त त्या लोकांसाठी योग्य आहे ज्यांची तब्येत सामान्य आहे. जर तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आता त्या ड्रिंकबद्दल बोलूया. ही एक साधी ड्रिंक आहे जी काही लोक भेटण्यापूर्वी साधारण 30 ते 45 मिनिटे आधी घेतात. या वेळेत शरीर त्या घटकांना शोषून घेते आणि ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. ऊर्जा वाढली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. ही ड्रिंक घेतल्यानंतर काही लोकांना शरीरात हलकी ऊब जाणवते, हृदयाची गती थोडी वाढल्यासारखी वाटते आणि शरीर अधिक सक्रिय वाटू शकते. पण ही ड्रिंक घेताना पोट खूप भरलेले नसावे. हलके खाल्ल्यानंतर किंवा रिकाम्या पोटी घेतल्यास चांगला परिणाम दिसू शकतो. त्यानंतर 1 ग्लास पाणी पिणे देखील फायदेशीर ठरते. आता प्रश्न येतो, ही ड्रिंक काय आहे? याचा मुख्य घटक आहे कॉफी पावडर. कॉफीमध्ये कॅफीन असते, जे शरीराला तात्पुरती ऊर्जा देण्यास मदत करते. ही ड्रिंक बनवण्यासाठी 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात थोडी कॉफी पावडर घाला. चव सुधारण्यासाठी थोडा मध घालू शकता. काही जण त्यात थोडंसं तूप किंवा नारळाचं तेल देखील घालतात, पण हे सर्व घटक खूप कमी प्रमाणात वापरायचे. ड्रिंक तयार झाल्यावर ती एकदाच पिणे काहींना सोयीचे वाटते. त्यानंतर तोंडाचा वास टाळण्यासाठी वेलची ठेवू शकता. मात्र लक्षात ठेवा, कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे मर्यादा पाळणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गरम ड्रिंक आवडत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे चुकंदर, गाजर आणि डाळिंबाचा रस. हे नैसर्गिक पोषक घटकांनी भरलेले असतात आणि शरीराला ऊर्जा व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतात. यासोबतच नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे खूप महत्त्वाचे आहेत. चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर मजबूत राहते. ताण कमी ठेवणे देखील आवश्यक आहे, कारण जास्त ताणामुळे शरीर योग्य प्रतिसाद देत नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही ड्रिंक हा फक्त एक छोटा भाग आहे. खरे आरोग्य हे संतुलित जीवनशैलीतून येते. चांगला आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. आणि जेव्हा तुम्ही निरोगी असता तेव्हा तुमचे नातेसंबंधही अधिक आनंदी आणि समाधानी बनतात.